हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सोमवती अमावस्या आहे. सर्व अमावस्यांमधील खूप महान अशी मानली जाणारी सोमवती अमावस्या म्हणजेच सोमवारी जी अमावस्या येते ती खरंच खूप महान अशी मानली जाते. कारण या दिवशी पृथ्वीवरील समस्त जलांमध्ये, खास करून पृथ्वी, आकाश, स्वर्ग यामध्ये जेवढे पण तीर्थक्षेत्र आहेत ते या दिवशी पृथ्वीवरील जलामध्ये निवास करतात असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. या अमावस्येचे वर्णन केलेले आहे. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या घरात असणाऱ्या पाण्यामध्ये देखील तीर्थांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो. हे माहीत आहे का तुम्हाला? आजच्या दिवशी म्हणजेच तुम्ही विचार करू शकता, तीर्थक्षेत्री ज्या सगळ्या असणाऱ्या नद्यांमध्ये वगैरे जे पुण्य आहे किंवा ज्या तीर्थक्षेत्री आपण जाऊ शकत नाही ते पुण्य आपल्याला आपल्या पाण्यामध्ये मिळणार आहे. हीच माहिती आज आपण पाहणार आहोत. अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही स्तुतीस मराठी कॉर्नरला जरूर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपण इथे चर्चा करत असतो. नवीन असताल, आज प्रथमच व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मग आजचा आपला जो सोमवती अमावस्याचा व्हिडिओ आहे तो आपण पुढे कंटिन्यू करूया. आजच्या दिवशी जर तीर्थक्षेत्रांच्या नद्यामध्ये जर आपण स्नान करू शकलो तर विचार करा की तीर्थक्षेत्री असणाऱ्या नद्यांमध्ये कितीतरी अधिक पटीने आपल्याला लाभ मिळू शकतील. पण सर्वांनाच तीर्थक्षेत्री असणाऱ्या नद्यांमध्ये आजच्या दिवशी जाऊन स्नान करणे शक्य नाही. शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की सोमवारी जी अमावस्या येते ती आपल्यामध्ये स्वतःच खूप अद्भुतरित्या कार्य करणारी मानली जाते. म्हणूनच पितरांसोबतच भगवान शंकराचे देखील पूजन करणे या दिवशी खूप लाभदायक मानलेले आहे. या काळात केलेलं तप, जप, स्नान आणि दान यांचे फळ अनंत पटीने मिळते. म्हणूनच आज मी तुम्हाला ही 5 कामे सांगणार आहेत जी एकदम सोपी आहेत आणि या दिवशी तुम्ही अवश्य केली पाहिजेत. सोमवती अमावस्याला सगळ्यात पहिलं करायचं आहे ते या दिवशी सकाळी उठल्या उठल्या लवकर आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल व काळे तीळ मिसळून, काळे तीळ जर नसतील तर पांढरे तीळ मिक्स करून या पाण्याने स्नान करायचे आहे. दुसरं आहे, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दुधामध्ये काळे तीळ मिश्रित करून अभिषेक करायचा आहे. पाण्यामध्ये पण टाकू शकता काळे तीळ, नुसता पाण्याचा देखील अभिषेक करू शकता, काही हरकत नाही आहे. दूध असेल तर दुधाचा अभिषेक करू शकता. असा अभिषेक केल्यामध्ये जो अभिषेक आहे हा तीळ मिश्रित अभिषेक केल्याने पितरांची तृप्ती होते असे शास्त्र सांगते. पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, सदैव आशीर्वाद सोबत राहतो. तिसरी गोष्ट आहे, या दिवशी मंदिरात वगैरे तुम्ही पांढऱ्या वस्तूंचे दान करायचे आहे. दुधाचे दान, तांदूळ किंवा पांढरे वस्त्र म्हणा किंवा पांढऱ्या प्रकारच्या आणखी मिठाई वगैरे यांचे तुम्ही अन्नदान वगैरे करू शकता. गोड भाताचं दान करू शकता, खीर वगैरे सारखं. चौथं आहे की गाईला गोग्रास तुम्ही द्यायचा आहे, म्हणजेच गाईला अन्नदान द्यायचं आहे. एका छोट्याशा चपातीवर एक गुळाचा खडा ठेवून तो घास तुम्ही गाईला चारायचा आहे. जर जमत असेल तर हिरव्या चारा गाईला तुम्ही चारू शकता. बाजारात मिळतो बघा त्या पेंड्या, ती पेंडी एक विकत घेऊन तुम्ही गाईला चारायचं आहे. 5वी गोष्ट आहे, पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केले पाहिजे. साखर व काळे तीळ मिश्रित पाणी एका लोट्यामध्ये किंवा तांब्यामध्ये घेऊन किंवा एका बॉटलमध्ये भरून पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करायचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. अमावस्येच्या दिवशी असे जल अर्पण केले की ते पितरांना जाऊन मिळते व पित्र कायम प्रसन्न राहतात, तृप्त होतात हे पाणी पिऊन. आपल्यावर तसेच आपल्या घरावर त्यांची कृपा सदैव राहते. तसेच पितरांसाठीच दक्षिण दिशेला तोंड करून एक तिळाच्या तेलाचा दिवा तिथेच तुम्ही लावायचा आहे. कोणतेच काम जर आपले अडथळे येत आहेत, अर्धवट राहत आहेत, यशस्वीपणे पूर्ण होत नाही आहेत तर ते मार्गी लागतात. पितरांच्या या तृप्तीमुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असे शास्त्रांमध्ये वर्णन आहे. हीच अमावस्या नाही, प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा पिंपळाच्या झाडाचा उपाय केला पाणी अर्पण करण्याचा
तरी तुम्हाला खूप अनुभव येणार आहेत. तसेच दुःख, समस्या, पैशांची कमतरता वारंवार भासत असते, असं जर तुम्हाला वाटत असते किंवा असा जर तुमचा प्रॉब्लेम नेहमी येत असेल पैशांविषयी, तर तुम्ही सोमवती अमावस्येला संध्याकाळी किंवा रात्री हा एक उपाय करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान हा उपाय करू शकता किंवा रात्री 9, 10 किंवा 11 वाजता करू शकता 12च्या आत. आपल्याला एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे. कुठेही खंडित न झालेले अखंड तांदूळ घ्यायचे आहे. वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये भरून घ्यायचे आहेत हे. मग त्यावर एक कापराचा तुकडा ठेवायचा आहे मधोमध. आणि जिथे तुमचे मेन डोअर आहे किंवा मुख्य प्रवेशद्वार आहे किंवा घर तुमचं बैठे आहे, पुढं गेट आहे, अंगण आहे, तर मुख्य प्रवेशद्वाराच्या गेटजवळ जाऊन ही वाटी तिथं ठेवायची आहे उजव्या साईडला. आता ही उजवी साईड कोणती? तर तुम्ही बाहेरून जेव्हा घराच्या आत येता, ती जी उजवी बाजू येते तिथे ही वाटी ठेवायची आहे. कोणाचा धक्का लागणार नाही, कोणी तिथं मांजर वगैरे कुत्रा येऊन धक्का देणार नाही, याची तुम्ही खबरदारी घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे एखाद्या कापडाने वगैरे झाकून ठेवायचं आहे. ही रात्रभर आपल्याला वाटी किंवा प्लेट तिथंच ठेवायची आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे व्यवस्थित ती ठेवली गेली पाहिजे. आणि त्यानंतर सकाळी सकाळी अंघोळ वगैरे तुमची आवरल्यानंतर रात्री तुम्ही ज्या टायमिंगला ही वाटी ठेवली होती, समजा 7-8 वाजता ठेवली होती, तर सकाळी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. किंवा मग रात्री 10 वाजता वगैरे ठेवली होती तर 12च्या आतमध्ये म्हणजे 11 वाजता वगैरे तुम्ही हे तिथं जाऊन जी वाटी आहे ती वाटी ओपन करायची आहे. वाटीला हात लावायचा नाही आहे. कापूर प्रज्वलित करायचा आहे. काडीपेटी तुम्ही घेऊन जायची आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर जेव्हा जळत असतो तेव्हा तुम्ही स्वतः तिथे उभे राहायचे आहे. पूर्ण कापूर जळून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा कापूर जळलेला तांदूळ जो आहे तो एका झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. म्हणजे वाटी तिथं ओतायची आहे झाडाच्या मुळाशी. पक्षी वगैरे खातील अशी तिथं तुम्ही व्यवस्था करायची आहे. जसजसे पक्षी वगैरे खातील तसा तुम्हाला त्यांचा दुवा, त्यांचे आशीर्वाद, पक्ष्यांचे दुवा तुम्हाला मिळू लागतील आणि तुमच्या कामातल्या ज्या अडचणी आहेत, मार्ग आहेत, ते सुखकर होऊ लागतील. कारण अमावस्येच्या दिवशी हा उपाय खूपच प्रभावी ठरतो. दिसताना छोटे उपाय दिसतात, पण त्यांचे असर आपल्या जीवनामध्ये नक्कीच दिसतात आपल्याला. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.